हरिभक्त महाराज बाळू महाराज जयभाई यांना सांस्कृतिक हरिभक्त महाराज भानदास महाराज बंद आहे समोर या समोर या
देवा पायी मागणे देवा पायी मागता देवा पायी मागता देवा पायी
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवे सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं तद्वातीतं गगनसदृशं दर्पमासादिरक्षम् एकं नित्यमिमलवचनं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि त्रयंची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरणे जीवंतु श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार नमो विठ्ठला राधया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम
पावन झालो चराचरी मस्तक हे पाया जितेन्द्रियं बुद्धिमतामधिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण एकनाथ कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कधी काळी आपण असावे जवळी हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का बलते याती जन्म हो का बलते याती परिण चुको मी हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमलापती नामा म्हणे कमलापती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग भक्तवत्सल नामदेव आहे यांचा सुंदर असा चार करण्याचा आणि आजच्या दिवसाला साजेसा असणारा मागणी पर अभंग मुद्दामून सेवेकरता निवडलेला विठाला विठाला
हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित भक्तवत्सल नामदेव राय आणि प्रस्तुत अभंगामधून मागणी करतात, हे देवा हेची देवा सकारात्मक वापरतात। देवा मला जर काही द्यायचंच असेल ना तर एकच मागणं मागतोय, चरण सेवा अखंडित, तुझ्या चरणाची सेवा मला अखंडित नियमितपणे लावू दे। दुसरं मागणं मागतात, वास द्यावा पंढरीचा, पंढरपूरचा मला सदा वास द्यावा, म्हणजे पंढरपुरामध्ये मला स्थान द्यावं, मी त्या ठिकाणी राहिलो पाहिजे, नेहमीप्रमाणे मी त्या ठिकाणी तुझ्या चरणामध्ये आणि पंढरपूर वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा, नियमित मला हरिदासांचा भक्तांचा संग लागू दे। एवढंच नाही तर नामदेव राय पुढे म्हणतात, जन्म हो का भलते याती, माझा जन्म कोणत्याही याती कुठल्याही कुळात जर झाला असेल असू द्या देवा, जन्म हो का भलते याती, परिण चुको मी हरिभक्ती, मला हरिभक्ती तुझी चुकली नाही पाहिजे, अशा प्रकारचं मला वरदान दे देवा। मागायचं मला हे आहे, नामा म्हणे कमळापती, हे कमळापती हे देवा, हेची द्यावे पुढता पुढती, मला हे जे मागणं मी अगोदरच मागितलंय ना, हे सगळं मागणं कोणत्याही अतीत कोणत्याही कुळात नवे नवे कोणत्याही पुढच्या जन्मामध्ये जर जन्माला आलो, हेची द्यावे पुढता पुढती, अशा प्रकारचा सुंदर असा एक छोटासा अर्थ माझ्या आमच्या बुद्धीला पटेल अशा प्रकारचा नामदेव रायांचा मागणीपर अभंग आहे। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी काही पर्याय द्यायचा तो असा, या ठिकाणी सुरू असलेला श्री क्षेत्र देऊळगाव राजा या ठिकाणी सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाचं विठला 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 सुरू असलेला हा सर्व गुरुभक्त भाविकांना त्या सद्गुरु परमपूज्य समर्थ ज्ञानानंद महाराज पुण्यतिथी निमित्त वेदीने हा सप्ताह सुरू आहे। ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा सप्ताह सुरू आहे आदरणीय आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण निकम गुरुजी यांच्या असीमाशा नेतृत्वाने हा सप्ताह सुरू आहे। कीर्तन महोत्सव श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण या ठिकाणी सुरू आहे। या सुरू असणाऱ्या 3 दिवसाच्या सप्ताहामधली या दुसऱ्या दिवसाची सेवा आहे। या सेवेकरता उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, टाळकरी माळकरी, त्यानंतर मृदंगाचार्य शिवाजी महाराज शेवाळी महाराजांचे चिरंजीव या ठिकाणी मृदंगाचार्य, त्याचबरोबर गायनाचार्य शेवाळी महाराज आणि ज्यांच्या चाली आम्ही लहानपणी ऐकल्या आमच्या गावामध्ये, काय दे बाबा देवदास महाराज, हा देवदास महाराज यांच्या चाली अगदी फडकरी चाली विना हातात घेतला म्हणजे वेगळ्या पद्धतीची चाल अजूनही मला कीर्तन झाल्याच्या नंतर आपण कोणता अभंग म्हणतो आता माझ्या भावा, हा अभंग त्यांच्या तोडून ऐकावा, ते आज माझ्या कीर्तनात टाळ घेऊन उभे आहेत, हे माझं परम भाग्य आहे। नवे नवे सर्व कीर्तनकार मंडळी आहेत, बाबांना मी गजानन महाराजांच्या मठावर कुंभारीला नेहमी कीर्तनामध्ये पाहतो, सर्व गुणीजन मंडळी आहेत, हे तरुण मंडळी पण आहे, पण ज्यांच्या कडून काहीतरी शिकायचंय अशी मंडळी टाळ घेऊन उभे आहे। माझं पामर आहे काय थोर पण पायीची वाहन, पायीवरी या उक्तीप्रमाणे खरं तर आज तुमच्या सेवेसाठी उपस्थित आहे। गुरुजींनी आमच्या इथे ग्रामसेवक साहेब आढाव साहेबांना सांगितलं की तारीख घ्या, नेम घ्या, आणि आढाव साहेबांनी फोन केला, घरी आले आणि निकम गुरुजींच्या नेतृत्वाने त्यांनी माझी तारीख घेतली। खरं तर तुमच्या सगळ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी तारीख घेतली। आज त्यांचे भाऊजी खांडेबराड सर आणि तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी सुंदर असा सप्ताह करता। खरं या अगोदर सुद्धा एकदा कीर्तनाला मी या ठिकाणी आलो होतो,
कुमाव सरांच्या कीर्तना माझे गुरु हरिभक्तपरायण कुमार महाराज यांच्या कीर्तना होतं आणि त्यावेळेस आम्ही सोबत आलो होतो. सर्व गुणीजन मंडळी सगळ्यांचं आता नाव घेत नाही, वेळ अगोदरचा झाला. सर्व भारतात चौतारी सगळी मंडळी बाबा तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नमस्कार होतो आणि सेवेला प्रारंभ करूया. विठाला विठाला खूप आनंद वाटला. एक थोडी मनाला धास्ती होती की आज हे सगळ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. यांना माहित आहे एखाद्या नवीन सुनबाईनं आपल्या सासूबाई समोर म्हणावं की सासूबाई बाजूला व्हा, मी पाट्यावरच मी काय म्हणते ते आपलं तिखट वाटून दाखवते जुन्या काळात आहे का नाही. एखाद्या नवीन सुनबाईनं तसं गुरुजींच्या समोर बाबाजींच्या समोर माझ्यासारख्यांनी कीर्तन सांगावं. परंतु त्यांचा तो मोठेपणा आहे की आमच्या सोबतचे असणारे आमच्या हाताखालचे नवे नवे आमचे शिष्य मंडळी, ही शिष्य मंडळी कोणत्या पद्धतीने बोलतात हे आम्हाला ऐकायचंय. आणि जर काही चुकलं असेल तर त्यांना कान धरून सांगायचं आहे की नाही, हे सांगितलं पाहिजे. संप्रदायामध्ये अनादिकालापासून जो संप्रदाय आला तो अशाच प्रकारचा आलाय, गुरु शिष्य परंपरेने आलाय. आणि म्हणून गुरुजींनी जी सेवा केली त्या सेवेच्या नंतर ही जी काही सामाजिक पारमार्थिक सेवा त्यांच्या हातून घडते, अनेक मंडळी त्यांच्या हातून तयार होतात. खर तर हे खास भाग्य आहे. ही भूमी पुण्यवान आहे. देऊळबाराजा ही भूमी सुद्धा पुण्यवान आहे. या ठिकाणी मला वाटतं अनेक कितीतरी सप्ताह होत असतील आहे की नाही. पवित्र तो विठाला पावन तो देश भूमी पुण्यवान आहे. नवे नवे मी नेहमी सांगत असतो की फक्त आपली भूमी नाही, खरं तर भारत देश हा देवभूमी आहे. भारत हा देवभूमी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यातल्या त्यात अलीकडे आपण विदर्भ मराठवाड्याकडे जर आलो तर विदर्भामध्ये गजानन बाबा सारखे संत, महान संत, विभूती नव्हे देवाचे अवतार हे झाले. आणि मराठवाडे ही भूमी तर आज संतांचीच भूमी आहे. आणि म्हणून त्या संतांच्या भूमीमध्ये देऊळबाराजा तिला एक चांगलं वैभव संतांच्या देवाच्या निमित्तानं लाभलेलं आहे. आणि म्हणून गुरुजी सारखे बाबांसारखी ही सगळी गुरुजन मंडळी, ही सगळी मंडळी या ठिकाणी येतात. त्याचं कारण असं सज्जनो पूर्वजन्मीचं काही सुकृत आहे आणि त्या सुकृताच्या कर्व्या आपण या ठिकाणी येत असतो. तुम्ही सहज या मंडपात येत नाही. बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. जर पूर्वजन्मीचं काही जर पुण्य असेल तरच आपल्या इकडे पाय वळतात, तसे ओढत नाही. अंगामध्ये ताप असला, अंगामध्ये जर काय असलं ताप असला तर आपल्याला दूधही गोड लागत नाही, शर्कराही गोड लागत नाही. आणि अंगात जर आपलं पाप असेल तर आपल्याला परमार्थ गोड लागत नाही. परंतु तुम्ही साधक मंडळी, नवे नवे साधकाच्या अवस्थेतली जिज्ञासू मंडळी या ठिकाणी येत असता. याचं कारण आहे सज्जनो तुमचं नक्कीच पुण्य, तुमचं आमचं सगळ्यांचं पुण्य आहे. आणि म्हणून ही सेवा तुमच्या आमच्याकडून करून घेतल्या जाते. निश्चितच तुमची सेवा करण्याची संधी माझ्यासारख्याला लाभली, मी माझं परम भाग्य समजतो. विठाला विठाला अभंग नामदेवरायांचा आहे, मागणी पण आहे. 3 दिवसाचा सप्ताह असेल, 7 दिवसाचा सप्ताह असेल. मला असं वाटतं मी ज्यावेळेस नियम घेतला होता त्याच दिवशी गुरुजींना विचारलं होतं की गुरुजी दुसऱ्या दिवशीचा आहे, पुढे उद्या काला आहे, जागर काला आहे, जागर काल्याला मागणीचा अभंग. हो आळावसाहेब म्हणजे जागर काल्याला मागणीचा अभंग गुरुजी म्हणजे सांगितलं घ्या, हरकत नाही. कोणताही सप्ताह असले तर काल्याच्या अगोदरची जो दिवस असतो त्याला जागर काल्याचा
किंवा मागणी पण अभंग घ्यावा हा दंड काय तो लिखित नसला तरी निश्चितच संप्रदायामध्ये घेतला जातो. तो 7 दिवसाचा, 15 दिवसाचा, 1 महिन्याचा, 3 दिवसाचा हा त्रिदिनी सप्ताह आहे आणि म्हणून मागणी पर अभंग आहे. मागणी पर अभंग सुद्धा नामदेवरायांचा आहे. अगोदर खरं तर मागणी कोण करत हेही महत्वाचं आहे आणि मागणी का करावी हेही महत्वाची, मागणी कधी करावं हे महत्वाचं आहे, मागणी कुणाकडे करावी हे महत्वाचं आहे आणि मागणी कुणी करावी हे सुद्धा महत्वाचं आहे. विठाला नामदेवराय मागणी करतात. 10 मिनिटं 15 मिनिटं उशीर झाला म्हणून जास्त वेळ करावा लागला. निश्चितच मी भारतात चौकदार आमची मंडळी आहे ते मागून काढत असते उशीर झाला. त्यामुळे अगोदरच बोलावा मी 10 मिनिट वेळ झाला 10 मिनिटं घेऊ का नाही म्हणजे बरोबर टायमावर संपत म्हणून 1 मिनिटं पुढे जाणार नाही, हरकत नाही. असो मागणी कोण करतं हेही महत्वाचं आहे. मी अगोदरच 5 मुद्दे महत्वाचे बोललो की मागणी कोण करतं हे महत्वाचं आहे, मागणी कुणाची आहे महत्वाचं आहे. निश्चितच तर मागणी करणारा आज तुम्ही या ठिकाणी सप्ताहाला 3 दिवसाच्या काल एक नामपरिचिंतन झालं आणि 1 दिवसाची 2 दिवसाची सेवा पारायण गजानन महाराजांची पारायणाची सेवा तुम्हाला घडली. आज आपला अधिकार आहे. खरं तर आजच्या काळात असं आपण जर पाहिलं तर अधिकार नसताना मागणी करणारे भरपूर भेटतात. अधिकार कमी पण मागणी खूप मोठी. काही वर्ग असे की अधिकार नाहीत आणि मागणी करतात, काही वर्ग असा आहे अधिकारही मोठा आहे आणि मागणी करतात आणि एक वर्ग असा आहे की मागणी अधिकारही नाही आणि मागणी करत नाही. तो बद्दल या ठिकाणी आला तुम्हाला मागण्याचा अधिकार याच करीत आहे की काल चिंतन केलं, आजही चिंतन भजन केलं, आज देवाला काहीतरी आपल्याला मागायचं आहे. निश्चितच संतांनी जे काही मागणं केलेलं आहे ते खरं तर संतान करता नाहीच आहे. ते संतान करता केलं का त्या जगता करता ते मागणं केलेलं आहे. ते फक्त प्रातिनिधिक स्वरूपात पुढे गेले म्हणून त्यांना मागणी संतांनी मागणी केली. खरं तर संत मागणी करतात का? मी अगोदर बोललो की मागणी कोण करतंय हे अतिशय महत्वाचं आहे. नामदेवराय मागणी करतात आणि नामदेवरायांचं मागणं हे खरंच योग्य आहे का अयोग्य आहे का हेही पाहणं गरजेचं आहे. काय कारण नामदेवरायांना मागणी करण्याची गरजच का पडली, संतांना मागणी करण्याची गरजच का पडते? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात काही मागणे हे आम्हानुचित. आम्हाला हे मागायचंच नाही आणि संत मागतच नसतात कारण ते परिपूर्ण असतात. असो निश्चितच संतांचं मागणे अनुचित आहे का? परंतु तसं मी अलीकडच्या भाषेत बोलू का, मोबाईल आपल्याकडे सगळ्यांकडे मोठा मोबाईल आहे. हा मोबाईल हा जेवढा चांगला आहे तेवढा वाईट सुद्धा आहे. त्यामध्ये आपल्याला चांगल्या चाली म्हणता येतात. निश्चितच एखादा पाठ आपल्याला ऐकायचा असेल तर आपण दुरून तो पाठ पण ऐकू शकतो. आपण चांगले कीर्तन ऐकू शकतो, भजन आहे नवे त्यापेक्षाही पुढे जाऊन सांगल की आमच्या शाळेमध्ये आणि बराड सर आहेत, गुरुजी सर शिक्षक होते, आमचे सवडे सर आहेत. आम्ही मोबाईल मध्ये आता असे ऍप आलेले आहेत की ते लेकरांना आम्ही घरून शिकू शकतो. जसं तुम्ही एक वर्ग चालवतो गुरुजी, ऑनलाईनचे वर्ग चालवतो, नवोदय शिष्यवृत्ती स्कॉलरशिप आणि NMS याचे वर्ग मी स्वतः चालवतो. माझे मित्र पंजाब दांडे सर आहेत, आम्ही दोघं चालवतो. गेली 5 वर्षापासून आमच्याकडे सकाळी 300-400 पोरं उपस्थित असतात आणि संध्याकाळी 8 ते 9 300-400 मुलं उपस्थित असतात. 1 रुपये फी त्यांच्याकडून घेतल्या जात नाही. मोफत हा वर्ग 5 वर्षापासून अनेक विद्यार्थी यशस्वी झाले. असो तो भाग सांगायचा असा की लेकरांना मोबाईल वाईट आहे परंतु त्यामध्ये चांगलंही असं आहे की त्यामुळे विद्यार्थी शिकतायत, चांगलं पण आहे. तसं काही मागणं हे उचित पण आहे आणि काही अनुचित पण आहे. विठाला विठाला ही वस्तू घ्या, तिची एक बाजू जरी खराब असली तर दुसरी बाजू निश्चित चांगली आहे.